नमस्कार प्रेक्षको. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, सध्याच्या काळामध्ये एखादा व्यक्ती आजारी पडला तर त्याला चिकित्सेसाठी अनेक चिकित्सा पद्धती उपलब्ध आहेत. ॲलोपॅथी म्हणा, आयुर्वेद म्हणा किंवा होमिओपॅथी म्हणा किंवा अलीकडेच फेमस झालेले नॅचरोपॅथी किंवा ॲरोमॅथेरपी तसेच मड थेरपी याबद्दल तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. परंतु प्रेक्षको, आयुर्वेदामध्ये असं एक थेरपी आहे, अशी एक चिकित्सा पद्धती आहे की ज्याच्यामध्ये अनंत गुणकारी असं ते आहेच, पण त्यासोबतच ते एक थोडीशी आगळीवेगळी चिकित्सासुद्धा आहे. ती म्हणजे लीच थेरपी किंवा जलोकावचरण. आता ही लीच थेरपी याबद्दल तर आपण अनेक कार्यक्रमामध्ये ऐकलंच आहे, पण ही लीच थेरपी म्हणजे नेमकं काय आणि विविध आजारांमध्ये आपण त्याचा उपचारासाठी वापर कसा करू शकतो हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे. पाहूया आजचा विषय काय ते. विषय आहे आयुर्वेद आणि लीच थेरपी जलोकावचरण. विषय आहे आयुर्वेद आणि लीच थेरपी जलोकावचरण. आणि या विषयावरती तज्ज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर प्रशांत राठोड. डॉक्टर, आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. डॉक्टरांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर प्रशांत राठोड हे आयुर्वेद तज्ज्ञ असून आंतरराष्ट्रीय जलोका चिकित्सक म्हणून प्रसिद्ध आहेत. 2013 साली खारघर, नवी मुंबई येथील येरळा आयुर्वेद महाविद्यालयातून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी प्राप्त केली असून गेल्या 13 वर्षांपासून जलोकावचरण ह्या प्राचीन आयुर्वेद चिकित्सा पद्धतीला आधुनिक विचार, संशोधन आणि नव्या दृष्टिकोनातून पुन्हा लोकांसमोर आणण्याचं काम ते अविरत करत आहेत. डॉक्टर प्रशांत राठोड यांनी आजपर्यंत 5,000हून अधिक रुग्णांची रुग्णसेवा केली असून तब्बल 3,000हून अधिक शस्त्रक्रिया टाळण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झाले आहे. कॅन्सरशी संबंधित सहाय्यकारी उपचार, संधिवात, आमवात, पोटाचे विकार, पॅरालिसिस, स्ट्रोक, व्हेरिकोज वेन, डायबेटिक फूट, गँग्रीन आणि विशेष न्यूरोलॉजिकल केसेसमध्ये त्यांना विशेष प्रावीण्य आहे. चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. आज पुन्हा एकदा सरांचं आपण स्वागत करूया या कार्यक्रमामध्ये. सर, आजचा आपला विषय आहे आयुर्वेद आणि लीच थेरपी. तर ही जी लीच थेरपी आहे याबद्दल आयुर्वेदामध्ये काय सांगितलं आहे हे पहिले आम्हाला सांगा. सर्वप्रथम मी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे अभिनंदन करू इच्छितो, कारण की एकदम आगळा वेगळा असा विषय हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये त्यांनी आज सामील करून घेतलेला आहे. मित्रांनो, भारताला वैद्यकशास्त्राची खूप प्राचीन परंपरा लाभली आणि आपल्या वैद्यकशास्त्राचे जे दैवत आहे भगवान धन्वंतरी, धनत्रयोदशीला दिवाळीमध्ये आपण पूजा करतो आणि आरोग्यम धनसंपदा असं आपण म्हणतो. तर ही जी धनसंपदा आहे, ह्या धनसंपदेचा आरोग्याचा जो देवता आहे धन्वंतरी भगवान, यांच्या हातामध्येच जळू किंवा जलौका हे शस्त्र म्हणून दिलेलं आहे. आपण या फोटोमध्ये बघू शकता PPTवरती की शंख, चक्र, अमृताचा घडा आणि धन्वंतरींच्या उजव्या हातामध्ये जळू आहे. तर जळू हे मराठीत आपण बोलतो, इंग्लिशमध्ये याला लीच LEECH असं म्हटलं जातं. हिंदीमध्ये जोंक म्हणतात, गुजरातीमध्ये जोडो म्हणतात, साऊथ इंडियन लँग्वेजेसमध्ये याला जलगा अट्टई असंही म्हटलं जातं. आणि हे जे जळू आहेत हे एक प्रकारचा जीव आहे. ह्या जीवाचं जेवण हे रक्त, सो दे आर बीइंग फीडेड ऑन ब्लड, आणि घाण आणि अशुद्ध रक्त हे त्यांचं जेवण आहे, ज्याचा चिकित्सा पद्धतीमध्ये आपल्या प्राचीन ग्रंथकारांनी वैद्यकशास्त्रामध्ये उपयोग करून घेतलेला आहे. बरोबर आहे. फार महत्त्वाची माहिती सांगितली की आयुर्वेदामध्ये जलोकावचरणबद्दल काय सांगितलं आहे. आता ही जी लीच थेरपी आहे हे म्हणजे नेमकं काय याबद्दल जरा सांगा प्रेक्षकांना. डॉक्टर आकाश सर, जळूचा जो नैसर्गिक गुणधर्म आहे ना, घाण रक्त पिण्याचा, तर ह्या गुणधर्माचा वापर करून कशा पद्धतीने उपचार होतात हे एका खूप सुंदर अशा व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रेक्षकांना दाखवू इच्छितो. तर आपण बघत आहात, हा जो जळू हा पेशंटला आपण त्या स्किनवरती लावलेला आहे. त्याचा एक साईडला तोंडाचा भाग आहे जो इन्व्हर्टेड हॉर्शू शेपमध्ये, वाय शेपमध्ये तो रुग्णाच्या शरीरावरती, त्वचेवरती लागतो. त्यानंतर हा जो जळू आहे
हा लीच हा त्याची लाळ प्रथम पेशंटच्या रुग्णाच्या शरीरामध्ये सोडतो. या लाळेमध्ये 120 प्रकारचे एन्झाईम्स आणि प्रोटीन्स आढळलेले आहेत. अजूनही कित्येक असे घटक आहेत ज्यांच्याविषयी संशोधन चालू आहे. ह्या लाळेतला महत्त्वाचा घटक म्हणजे हिरुडीन आणि ब्रोट्रुडीन. हिरुडीन हा अँटीकोॲग्युलंट म्हणजे रक्त पातळ करण्याच्या औषधांच्या गणांमध्ये येतो. जी लाळेतलं हे हिरुडीन ज्यावेळेस, आता हे उदाहरणार्थ आपण बघताय की पायावरती व्हेरिकोज वेन्स आहेत. आता ह्या व्हेरिकोज वेन्सच्या आतमध्ये जे काही ब्लड क्लॉट्स आहेत किंवा जे वॉल्व्स आहेत ज्याच्यामध्ये रक्त साठलेलं आहे, गोठलेलं आहे, ज्याच्यामुळं पायाच्या नसा काळ्या निळ्या दिसतात, हे जे गोठलेलं रक्त आहे, हे गोठलेलं रक्त त्या जळूच्या लाळेमुळे विरघळतं आणि ते गोठलेलं रक्त विरघळलेल्या फॉर्ममध्ये, इम्प्युअर फॉर्ममध्ये तो जळू पुन्हा सक करून घेतो, खाऊन टाकतो, पिऊन घेतो, कारण ते त्याचं जेवण आहे. तर हे असं ह्या जळूमागचं शास्त्रशुद्ध कारण आहे. बरोबर आहे. डॉक्टर प्रशांत, आता पुढचा प्रश्न असा येतो की जेव्हा पण आपण रक्तमोक्षण म्हटलं किंवा रक्त बाहेर निघतोय शरीरातून, तर तेव्हा वेदना तर होणारच. तर रक्तमोक्षण करताना म्हणजे हे जलोकाचरण करताना अशी वेदना वगैरे होते का? सुई टोचल्यासारखे दुखतं तरी त्याबद्दल जरा सांगा. हां, मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही स्लाईड दाखवू इच्छेल की तुम्ही ह्या स्लाईडमध्ये बघू शकता की एक छोटीशी मुलगी आहे, तिच्या पायावरती काही जळूची ट्रीटमेंट चालू आहे, किंवा स्क्रीनच्या डाव्या बाजूला एक महिला आहे, त्या लॅपटॉपवरती त्या काम करत आहेत आणि त्यांच्या गालावरती आम्ही लीच थेरपी करत आहोत. सो हे फोटो बघून नक्कीच आपल्याला वाटू शकतं की नक्की लहान लहान मुलंसुद्धा ही ट्रीटमेंट घेऊ शकतात. सो ही वेदनादायक नाही आहे. आणि याचं दुसरं शास्त्रशुद्ध कारण असं आहे की जळूच्या लाळेमध्ये जो हिरुडीन आहे ना, त्याच्यासोबतच एक एनर्जेसिक असे तत्व आहेत जे सुन्न करायचं काम करतात. तो ज्यावेळेस तो जळू आपल्या शरीरावर लागतो, त्या लाळेमध्ये सुन्न करायचं औषध असल्यामुळे त्या भागात हलकीशी मच्छर चावल्यासारखं चुनचुन होतं, परंतु 5 ते 10 मिनिटानंतर काहीही त्रास रुग्णाला होत नाही. त्यामुळं जलकस्तु सुखीनान रक्तस्रवाय योजयेत असं ग्रंथकारांनी सांगितलं आहे. सो भीरू सुखी म्हणजे लहान मुलं असतील, जे भित्रे असतील, जे वयोवृद्ध असतील, त्यांच्यासाठी तर खास जलोका वापरावी, ही लीच थेरपी करावी असं इंडिकेशन शास्त्रात दिलेलं आहे. बरोबर आहे. डॉक्टर प्रशांत, आता याच्या पुढे असा प्रश्न येतो की आपण मॉडर्न सायन्समध्ये बघतो की एखादी निडल आपण वापरली एका पेशंटला, तर ती पुन्हा आपण वापरत नाही, कारण इन्फेक्शनचा चान्सेस किंवा कसं काय सेफ्टीच्या हिशोबाने. तर जलोकाचरण वापरताना, जलोका जेव्हा आपण वापरतो, हे किती सेफ आहे याबद्दल जरा सांगा. बघा, जलोकावचरण ही पद्धत आज, काल, परवा, 50 वर्षापूर्वी आलेली नाही आहे. पहिली गोष्ट, ही ट्रीटमेंट हजारो वर्षांचा प्राचीन आयुर्वेदाचा इतिहास याला लाभलेला आहे. त्यामुळं अगदी संत ज्ञानेश्वरापासून तर शिवाजी महाराजांपर्यंत आणि अगदी हल्लीच्या काळात 2010 किंवा 2020-25 पर्यंत झेंजी या पिढ्यांपर्यंत ही जलोका पद्धती चालू आलेली आहे. आणि एवढ्या हजारो वर्षांच्या कालावधीमध्ये कुठलीही केस अशी निदर्शनास आलेली नाही आहे की या जळूंमुळे कोणाला इन्फेक्शन झालं आहे. याचंही कारण आहे डॉक्टर आकाश, कारण त्या जळूच्या लाळेमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज ही काही रिसर्च अंती दिसून आलेली आहे. त्यामुळे जळूंमुळे कुठलं इन्फेक्शन कोणाला पसरत नाही. बरोबर आहे. फार महत्त्वाची माहिती सांगितली आहे प्रेक्षको की जळूमुळे कोणालाही इन्फेक्शन होत नाही. तर आता हे याचा संबंध रक्ताशी आहे, आणि असं आपण नेहमीच ऐकतो की रक्ताचा संबंध त्वचेशी. तर असा त्वचेशी संबंध असलेला तर त्वचा विकारामध्ये किंवा एखादे कॉस्मेटिक कोणते आजार वगैरे असतील, तर डॉक्टर प्रशांत तुम्ही सांगा की याच्यावरती जलोकावचरणचा वापर करू शकतो का? डेफिनेटली. जलोकावचरण कुठं कुठं करावं याविषयी चरक संहिता, सुश्रुत संहिता, आचार्य वाघभट यांनी अष्टांग हृदय ह्या ग्रंथांमध्ये खूप विस्तृतरित्या जलोकावचरण विधी अध्याय, ह्या अध्यायामध्ये हे कुठल्या कुठल्या आजारांमध्ये आपण जळू वापरू शकतो याविषयी माहिती दिली. आणि त्याचं सगळ्यात पहिलं सूत्र, गुल्म अर्श विद्रधी कुष्ठ वात रक्त गलामयान नेत्ररोग विष विसर्पान शमयंती जलौकसा.
या 4 ओळींच्या सूत्रामध्ये प्रेक्षक हो, जळूची व्याप्ती, लीच थेरपी ही कुठल्या कुठल्या आजारांमध्ये कशा कशा पद्धतीने उपयोगी ठरू शकते याचं सूत्र या सूत्रकारांनी ग्रंथकारांनी दिलेलं आहे. आता अर्थबोध जर घ्यायचा झाला तर गुल्म म्हणजे गाठ. मग ती गाठ त्वचेवर दिसणारी असो किंवा त्वचेच्या आतमध्ये न दिसणारी, ज्याला आपण ब्रेस्ट कॅन्सरच्या गाठी, PCOD, PCOSच्या गाठी किंवा अगदीच ब्रेन ट्यूमर, किंवा जर गाठींचाच जर मी विचार करतोय ना डॉक्टर आकाश, तर व्हेरिकोज वेन्समधल्या होणाऱ्या वेन्सच्या आतमधल्या गुठळ्या यांना पण मी गुल्म ह्याच पद्धतीने विचार करतो. किंवा हृदयातले होणारे ब्लॉकेजेस, कॅल्सिफिक प्लाक्स यांना पण गुल्म हा विचार आपण करू शकतो. उदाहरणार्थ आपण आता स्क्रीनवर बघताय, ह्या पेशंटच्या गालावरती एक गाठ आहे. याला टेक्निकल लँग्वेजमध्ये आम्ही इपिडर्मॉइड सिस्ट म्हणतो. आता ही जी गाठ आहे 3 लीच 3 वेळा 15-15 दिवसाच्या अंतराने या रुग्णाच्या त्या गाठीवरती आम्ही फक्त ठेवलेले आहेत आणि बिफोर आफ्टरमध्ये तुम्ही त्याचे रिझल्ट्स बघू शकता. नो स्कार, नो अँटीबायोटिक्स, नो सुचर्स रिक्वायर्ड इफ वी आर अप्लाइंग लीचेस ऑन दॅट पर्टिक्युलर पार्ट. आता ह्या रुग्णाचा दाखला देत मी अजूनही याच्यात ॲड ऑन करू इच्छितो. पिंपल्स, डार्क सर्कल्स किंवा पिगमेंटेशन, अंडर आय डार्क सर्कल्स, सिस्ट आहे, लंप आहे, ट्यूमर आहे, PCOD, PCOS खूप मोठी समस्या आहे महिला वर्गातली. बरोबर. तर ह्या सुद्धा एक प्रकारच्या गुल्मच आहे. हिमोराईड झालं, मूळव्याध ज्याला आपण म्हणतो. बरोबर. मग पाईल्स, फिशर किंवा फिस्टुला, ही व्याप्ती ना प्रचंड मोठी आहे. आणि ह्या प्रचंड मोठ्या व्याप्तीमध्ये मी वैयक्तिकरित्या मागील 13 वर्षांपासून आत्ता जे आजारांविषयी आपण बोलतो ह्या सगळ्या वेगवेगळ्या आजारांवरती लीच थेरपी मी वैयक्तिकरित्या माझ्या रुग्णांना वापरलेली आहे आणि त्याचे भन्नाट, अमेझिंग, माइंड ब्लोईंग असे काही रिझल्ट्सही दिसलेले आहेत. त्वचेचा विचार बद्दल आपण बोलतोय, तर ही पुढची एक स्लाईड आहे. याच्यामध्ये अटॉपिक डर्मॅटायटिस म्हणजे त्वचेच्या त्या ह्या रुग्णाच्या वरचा जो फोटो आहे या स्लाईड्समधला, त्याच्यात आपल्याला दिसते की पंजांवरती बरेचसे काळे डाग आहेत किंवा कट आहेत, तिथून रक्तस्राव होतो, रुग्णाला प्रचंड वेदना होतात. वेगवेगळी औषधंही वापरून झालेली आहेत. जळू चिकित्सा कधी काम पडते? ज्या वेळेस रेझिस्टन्स येतो, अँटीबायोटिक्सला रेझिस्टन्स येतो, पेनकिलर्सला रेझिस्टन्स येतो, किंवा वेगवेगळ्या स्टिरॉइड्स किंवा अँटी ॲलर्जिक ड्रग्सला रेझिस्टंट येतो, अँटी फंगल्स औषधांना जेव्हा रेझिस्टंट येतो त्यावेळेस हा रेझिस्टन्स आल्यानंतर शरीर रोगप्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे रोग हावी होत राहतो आणि आजार वाढतो. अशा अशा कंडिशनमध्ये जर आपण जळू लीच थेरपीचा उपयोग केला तर त्याचे खूप सुंदर रिझल्ट्स दिसत आहेत. आपल्या स्क्रीनवरच बिफोर आफ्टरचा 10 दिवसातला रिझल्ट दिसतोय, जो ॲलर्जिक औषधं न वापरता फक्त रक्तशुद्धी केल्यामुळे प्राप्त झालेला आहे. याच्यात ॲड ऑन मी अजून असं करेल डॉक्टर आकाश, सोरायसिस, एक्झिमा, रेझिस्टंट फंगल इन्फेक्शन अशा कंडिशन्समध्ये घाण रक्तच काढून टाकल्यामुळे तिथे इम्प्युरिटी गेलेल्या दिसतात. म्हणजे ॲड ऑन करू का याच्यामध्ये आणखी? नक्की. दुष्ट रक्त, घाण आणि साठलेलं रक्त हे कदाचित आपल्याला MRI, CT स्कॅन, एक्सरे, सोनोग्राफीमध्ये कदाचित दिसणार नाही. क्लॉटेड ब्लड आपल्याला एन्जिओग्राफीमध्ये दिसू शकतं, परंतु दुष्ट रक्त ही संकल्पना थोडीशी हायपोथेटिकल आहे आयुर्वेदात. हे आम्ही कसं समजतो? आम्ही वैद्य लोक हे पेशंटच्या रुग्णाच्या नाडी परीक्षणातून समजतो. त्याच पद्धतीने रुग्णाचा आहार विहार कसा आहे, त्याचे लक्षणं काय आहेत, ह्याच्यावरून आम्हाला अंदाज बांधता येतो की ह्या रुग्णामध्ये रक्तदुष्टीचं प्रमाण कितपत असावं आणि त्यांनी स्थानसंशय म्हणजे कुठला भाग शरीरातला निवडलेला आहे ज्या भागातून आजार व्यक्त होतोय. जर त्वचा रोग आहे याचा अर्थ ती रक्तदुष्टी त्वचेच्या लेअरमध्ये आहे. त्यातही जर एखादा भाग जांघेतला भाग असेल जिथे फंगल इन्फेक्शन येतं, काखेतला भाग आहे किंवा सोरायसिसचा भाग आहे किंवा बऱ्याच लोकांना डॅन्ड्रफ होतात स्कॅल्फमध्ये,
म्हणजे ती दृष्टी ना ह्या स्थानिक त्यांनी घर बनवलेलं आहे, त्याला स्थानसंशय अशी व्याख्या आयुर्वेदामध्ये आहे. आणि ज्यावेळेस हा स्थानसंशय झालेला असतो त्यावेळेस त्या व्याधीला तिथे उतरून घुसून पकडून आतंकवाद्यासारखं बाहेर काढायला लागतं. नक्की नक्की. आणि त्याच्यासाठी वापरलं जाणारं हत्यार म्हणजे टूल इज धन्वंतरी शस्त्र विच इज कॉल्ड एज जलौका. बरोबर आहे. चर्चेच्या या पडावावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. रुपेशजी आहे सिन्नरहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, मी रुपेश गुजराती बोलतो सर, सिन्नर जिल्हा नाशिक वेस्ट सिन्नर. माझा प्रश्न असा आहे की सर जे सांगताय जलौका थेरपी ही कुठल्या मोठ्या आजारावर त्यांनी आतापर्यंत फास्ट काम केलंय का, जेणेकरून ती कुठल्या आजारावरती प्रथम आपण स्वीकारू शकतो, असं काहीतरी एक उदाहरण द्या ना. जसे की ठीक आहे. कॅन्सर, हो हो गुडघेदुखी, मधुमेह, बरोबर. कुठलं याच्यावर आहे का ती त्याच्यावर जास्त रामबाण करते, उपाय करते. धन्यवाद. नक्कीच रुपेशजी, खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारलेला आहेत आणि आजची चर्चाच आपण ह्या उत्तर शोधण्यासाठी आयोजित केलेली आहे. दूरदर्शनचे पुन्हा एकदा मनापासून आभार. पिंपलपासून कॅन्सरपर्यंत, मायग्रेन, फ्रोझन शोल्डर, टेनिस एल्बो, गुडघेदुखी, सांधेदुखी, ऑस्टिओआर्थरायटिस, रुमॅटिक आर्थरायटिस ज्याला संधिवात आणि आमवात असं म्हटलं जातं, त्वचेचे वेगवेगळे आजार, लैंगिक समस्या, पोटांचे विकार, या सर्वांपासून अगदी संदर्भातल्या असणाऱ्या ब्लॉकेजेसपर्यंत आणि ब्रेन ट्यूमर आणि कोमाच्या पेशंट्सलाही मी वैयक्तिकरित्या लीच थेरपी केलेली आहे आणि त्याचे खूप सुंदर आउटकम मला दिसलेले आहेत. रुपेशजी, तुम्ही कार्यक्रम पूर्ण बघा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणखी पुढे पुढे तुम्हाला मिळणारच आहे. नक्की अजून कुठले कुठले आजार आपण नक्कीच घेणार आहोत. आपल्याला आपण भरपूर चर्चा करणार आहोत रुपेशजी, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कोणकोणत्या आजारांवरती आपण जलौका उच्चारण करू शकतो. तर डॉक्टर प्रशांत, आता तुम्ही चर्चेदरम्यान सांगितलं की स्किन डिझीज आहे, त्यासोबतच सोरियासिस आणि जुनाट जे स्किन डिझीज आहे याबद्दलही तुम्ही चर्चा केली. तर याबद्दल जरा सांगा की जलौका उच्चारणने कसा फायदा होतो. जसं मगाशी आपण बोललोत की त्वचा विकार यांचं जर चरक संहितेमध्ये आपण कार्यकारण भाव जर समजला तर त्याचं मूळ कुठेतरी पित्तव्याधीशी आहे आणि ह्या पित्ताचा आश्रयाश्रय भाव रक्ताशी आहे. पित्त आणि रक्त हे दोघं जुळ्या भावंडासारखे आहे. एक भावंड दूषित झाला की तो दुसऱ्याला उकसावतो. म्हणजे पित्तदृष्टी झाली की रक्तदृष्टी होते आणि रक्तदृष्टी झाली की त्वचादृष्टी होते. आणि म्हणून सोरायसिस, फंगल इन्फेक्शन, एक्झिमा याच पद्धतीने मी आणखीन याच्यात एक ॲड ऑन करू इच्छितो. या स्क्रीनवरती आपण बघताय केसांच्या विकारांसाठी सुद्धा जळू वेगवेगळ्या पद्धतीने उपयोगी पडतो. आज आपण हेअर ट्रान्सप्लांट म्हणा, हेअर इम्प्लांट म्हणा किंवा मिनॉक्सिडिल सारखी काही औषधं वापरली जातात. त्यांचे प्लस मायनस इफेक्ट, साईड इफेक्ट्स हेही आपल्याला माहिती आहेत. परंतु जर मूळ केसाच्या मुळावर आपण रक्तप्रवाह वाढवला जळूच्या माध्यमातून तर हा रिझल्ट जुलै 2023 आणि डिसेंबर 2023चा प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोरच आहे. बरोबर आहे. आपण याच्याबद्दल अजून चर्चा करूया, पण तत्पूर्वी आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. खुशबू देशमुख बोलत आहेत अकोल्याहून. खुशबूजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. सर, मला व्हेरिकोज वेनचा त्रास आहे आणि ती उपचार पद्धती कशी घ्यायची आणि कुठे घ्यायची ते बरोबर. विचारायचं. धन्यवाद. डॉक्टर प्रशांत, काय खुशबू, तुमचं धन्यवाद. कारण की माझा हा पुढचा विषय व्हेरिकोज वेन्सचाच होता. टेक्निकल टीमला मी सांगेल की ही स्लाइड तुम्ही नक्कीच दाखवा खुशबू यांच्यासाठी. आपण बघताय पायाचा रंग व्हेरिकोज वेन्समध्ये जो बदललेला असतो. ह्या व्हेरिकोज वेन्समध्ये हे जे व्हीनस वॉल इन्सफिशियन्सी ज्याला म्हणतात आणि ब्लड क्लॉट्स असतात त्याच्यामुळे हा पायाचा रंग पूर्णपणे बदललेला आहे. ह्या कंडिशनमध्ये डॉक्टर आकाश सर, व्हेरिकोज वेन्स इंड्युस्ड एक्झिमा होतो. खाज येते रुग्णाला, वरून लेप लावले जातात, वरून काहीतरी औषधं लावली जातात, औषधं खाल्ली जातात. परंतु एक सिंपल उदाहरण मी इथे प्रेक्षकांना सांगू इच्छितो. घरामध्ये 2 दिवस झाले कचऱ्याचा डब्बा आपण रिकामा केलेला नाहीये, तर किचनमध्ये आणि घरामध्ये घाण वास येणं हे अपेक्षितच आहे.
बरोबर आहे. त्या कचऱ्याच्या डब्यावर तुम्ही महागडे स्प्रे लावा, अगरबत्ती लावा, सर उपयोग होणार नाही. नाहीये. वास घालवायचा असेल तर कचऱ्याचा डबा रिकामा करायला हवा. व्हेरिकोज वेन्समध्ये रक्त साठलेलं असतं, गोठलेलं असतं आणि परफोरेटर्स जे होतात त्याच्यामधूनही काही रक्तस्राव त्वचेमध्ये येतो, जो आपल्याला चित्रात दिसतोय. आता हे जे स्किनच्या लेअरमध्ये आलेलं रक्त आहे ना, हे सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे वेन्सच्या आतमध्ये पण नाहीये आणि हे शरीराच्या बाहेरही गेलेलं नाहीये, हे त्वचेमध्येच कुठेतरी अडकलेलं आहे. बरोबर. आणि त्यामुळे हा रंग काळा निळा दिसतो इथे. कारण की आणि ह्या साठलेल्या गोठलेल्या रक्तावरती बॅक्टेरिया, व्हायरसेस लगेच आकर्षित होतात आणि ते त्या त्वचेच्या छिद्रांच्या पोर्सच्या माध्यमातून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळेस खाज येते. आधी ही खाज ही तुमची अँटी ॲलर्जिकनी जाणारी नाही आहे, टेम्पररी जाऊ शकते, परंतु मधली घाण जर काढली ना तर ती खाज परमनंटली जाऊ शकते. व्हेरिकोज वेन्सचं दुसरी स्टेज येते ती व्हेरिकोज वेन्स इंड्युस्ड अल्सर्स. विचार करा की जे शरीराला नाही पाहिजे ते शरीर बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतो. श्वास आहे तर उच्छ्वास आहे, भोजन आहे तर प्रातःविधी सुद्धा आहे. एंट्री अँड आउट इज इक्वली व्हेरी इम्पॉर्टंट. बट ज्यावेळेस रक्ताभिसरणामध्ये ऑक्सिजनची देवाणघेवाण, कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण व्यवस्थित होत नाही किंवा जो रक्ताचा मॉलिक्यूल या देवाणघेवाणीच्या सिस्टममधून बाहेर पडलेला आहे, जो व्हेरिकोज वेन्समध्ये बाहेर पडून जातो काही रुग्णांच्या माध्यमात, त्यावेळेस तिथे तो रक्त शरीरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. म्हणून व्हेरिकोज वेन्स इंड्युस्ड अल्सर्स होतात. मी स्वतः वैयक्तिकरित्या असे कित्येक रुग्ण बघितले ज्यांना डायबिटीज नाही आहे डॉक्टर आकाश, परंतु 10-10, 12-12 वर्ष त्यांच्या जखमा भरलेल्या नाही आहेत. अँटीबायोटिक घेऊन सुद्धा त्यांना इफेक्ट होत नाही, कारण की तिथे ती जखम भरण्यासाठी ग्रॅन्युलेशन टिश्यूज बनायला लागतात. ते बनत नाहीत कारण रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. आता खुशबू यांच्या प्रश्नाचं दुसरं उत्तर असं आहे की तुम्ही तुमच्या आजूबाजूला चांगला वैद्य तुम्ही बघू शकता की ज्याला जलोकावचरणाचं व्यवस्थित ज्ञान आहे आणि हा रिझल्ट तुम्ही 1 तासातलाही पेशंटचा स्क्रीनवरती बघताय. धन्यवाद. फारच सुंदर आणि फारच सविस्तर अशी माहिती सांगितली. डॉक्टर प्रशांत, तुम्ही चर्चेदरम्यान एक स्लाईड दाखवली होती की ज्याच्यामध्ये केस गळती, आता ही केस गळती हे खूप मोठा असा इश्यू आहे, कारण तारुण्यामध्ये पण भरपूर लोकांना टक्कल पडणे हे सगळं होत चाललेलं आहे. तर याबद्दल जरा सविस्तर आमच्या प्रेक्षकांना सांगा की जलोकावचरणाने कसा फायदा होतो. नक्कीच डॉक्टर आकाश, खूप छान प्रश्न आहे हा. कोणाला सुंदर दिसावंसं नाही वाटत. बरोबर आहे. परंतु या सौंदर्य दृष्टीमध्ये किंवा या सौंदर्याच्या जर्नीमध्ये येणारी महत्त्वाची बाधा म्हणजे केस. आता हे केसांच्या रूट्सला ज्यावेळेस रक्त पुरवठा व्यवस्थित नसेल तर डेफिनेटली पहिल्यांदा ह्या केसांची रुंदी कमी होणार, त्यानंतर हे केस मुळापासून उपटू शकतात किंवा ते बायफर्गेट होतील, ज्याला केस दुभंगणं असं आपण म्हणतो. तर जळू आपण ज्यावेळेस तिथे लावतो त्यावेळेस इंटरनली ब्लड सप्लाय 10 पटीने वाढतो आणि रक्तपुरवठा वाढल्यामुळे केसांची वाढही वाढणारच आहे, याच्यात शंकाच नाही. बरोबर आहे. तर प्रेक्षक आपल्याला कळलं आहे की कसं टक्कल किंवा केस गळती याच्यावरती सुद्धा जलोकावचरणचा फायदा होतो. तत्पूर्वी आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. शिरीषजी बोलत आहेत छत्रपती संभाजीनगर इथून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, मला व्हेरिकोज वेन्सचा त्रास आहे सर. बरेच दिवस पासून प्रॉब्लेम आहे. मी ऑपरेशन वगैरे सर्व केलं, 3 वेन ब्लॉक आहेत माझ्या. अच्छा. म्हणजे त्यावेळेस ब्लॉक केलं होतं, ऑपरेशन केलं होतं, त्यामुळे परत वर्किंग मध्ये परत प्रॉब्लेम येतो. त्यामुळे बरं, काय चांगलं होतं परत रिओपन होत होत्या. ओके, धन्यवाद. तर डॉक्टर प्रशांत, जसं आता शिरीषजी यांनी सांगितलं की रक्तवाहिन्या हे ब्लॉक होतात आणि माझा पुढचा प्रश्नही तसाच होता की ब्लॉकेजेसमध्ये आपल्या जलोकावचरणाचा वापर करता येऊ शकतो का, याबद्दल जरा सांगा. आणि त्यासोबत तुम्ही हार्ट अटॅक किंवा हार्ट ब्लॉकेज याबद्दलही सांगितलं होतं, तर त्याबद्दलही जरा सांगा. गूढरोगम जलौकसा, गूढरोगम जलौकसा. आचार्य वाग्भटांनी अष्टांग हृदय ह्या ग्रंथामध्ये जलौकावचरण किंवा जळू हा कुठल्या कुठल्या व्याधींमध्ये वापरावा याच्यात खूप महत्त्वाचं सूत्र सांगितलंय. प्रेक्षक हो, लक्षात ठेवा, गूढ रोगम जलौकसा.
याचा अर्थ असा आहे, गूढ इज कॉम्प्लिकेटेड, क्रिटिकल, इडिओपॅथिक, अनुक्त व्याधी ज्याचं मूळ कळत नाही आहे, जो आजार कशामुळे होतोय हे कळत नाही आहे, ज्या आजाराचा व्हायरस माहिती नाही आहे, ज्या रुग्णाला रिपोर्ट्स नॉर्मल येत आहेत पण त्रास आहे, हे सगळे आजार किंवा ऑटो इम्युन कंडिशन्स, हे सगळे आजार गूढ रोग या संज्ञेखाली आपण घेऊ शकतो. आणि अनुक्त व्याधी या अध्यायामध्ये चरक संहितेमध्ये सुद्धा हेच सूत्र सांगितले, गूढ रोगम जलौकसा. म्हणजे ज्या वेळेस रुग्णाचा आजार कळत नाही, त्याचं मूळ कळत नाही, त्याच्यावर कुठला उपचार करावा याचीही वैद्यांनाही शंका निर्माण होते. आणि जसं आत्ता आपल्या श्रोत्यांनी फोन करून आपल्याला सांगितलं की त्यांचे तिन्ही वेन ब्लॉक आहेत, आता चौथी रक्त पुन्हा जाईल कसं? माझं वैयक्तिक मत असं आहे की आपण ह्या वेन्स ब्लॉक करून किंवा जाळून किंवा सील करण्यापेक्षा असा काही विचार केला तर की आपण त्यांना ओपन करू शकतो का? बरं, रिकरन्स होतो हाही व्हेरिकोज वेन्समधला खूप मोठा प्रश्न आहे, कारण वॉल्व्ह रिपेअर होत नाहीत. माझ्या वैयक्तिक अभ्यासामध्ये मला असं जाणवलेलं आहे, सोनोग्राफीमध्ये कलर डॉपलरमध्ये लीच थेरपी केल्यानंतर वॉल्व्ह रिपेअर झालेले आहेत असंही मला काही रुग्णांच्या बाबतीत आढळून आलेलं आहे. आता एक फोन कॉल घेऊयात. हो हो, अजून एक टेलिफोन कॉल आलेला आहे आपल्याला. कोल्हापूरहून संजयजी बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, मी संजय सौंदलगे कोल्हापूरहून बोलतोय. नमस्कार सर, विषय खूप चांगला निवडलेला आहे, कारण या थेरपी बद्दल खूप कमी जणांना माहिती आहे आणि बरोबर. खूप चांगल्या पद्धतीने आपण ते विशदही करत आहात. कारण हा गूढ आजार असं म्हटलं होतं, आम्हाला याची कल्पना नव्हती. खूप चांगल्या पद्धतीने माहिती मिळाली. फक्त मला या अनुषंगाने विचारायचं आहे की शरीराला खाज सुटणे, डोक्याला खाज सुटणे, केस गळणे, रक्तदाब वाढणे हे याच्याशी निगडीत आहे का? प्राथमिक लक्षण म्हणून याच्याकडे या पद्धतीने बघितलं जातं का, असा माझा प्रश्न आहे. त्यावरती चिकित्सा म्हणून वापरता येऊ शकते का? बरोबर आहे, धन्यवाद तुमच्या प्रश्नाबद्दल. जे नक्कीच, यत्र यत्र कंडू तत्र तत्र कफा. जर शरीराला खाज सुटते, मग तो कुठलाही भाग असो, तिथे कफाचं अधिक्य झालेलं असावं असं काही सिद्धांत आयुर्वेदामध्ये मांडलेले आहेत. आता हा कफ ज्यावेळेस रक्तामध्ये मिश्रित होतो त्यावेळेस तो आजार जुना होतो. म्हणजे आता काहीतरी चावलंय किंवा काहीतरी अंगावर पडलेलं आहे, तिची रिॲक्शन म्हणून खाज येते. तर ही खाज जर 1 दिवस 2 दिवस 4 दिवस आहे ना, ठीक आहे, उपचाराची आवश्यकता नाही. पण ही खाज जर 4-5 महिने असेल, 6 महिने असेल, तर तुम्हाला तिथे शमन चिकित्सा केली पाहिजे. म्हणजे औषधोपचार करून महामंजिष्ठासारखी काही औषधं आहेत, गंधक रसायन, हरिद्रा खंडवटीसारखी काही रक्तशुद्धीकर औषधं आहेत जी आयुर्वेदामध्ये स्टँडर्ड वापरली जातात, ती आपण वापरू शकता. परंतु प्रेक्षक हो, शांतपणे पुन्हा एकदा ऐका. आचार्य चरकांनी हे सांगितलेलं आहे, संवत्सरे पूर्व शमनम, संवत्सरे पश्चात शोधनम. जर आजार संवत्सर म्हणजे 1 वर्षाच्या आतमधला आहे, तुमचे कुठल्याही कंप्लेंट्स 1 वर्षाच्या आतल्या आहेत, तर तिथे शमन चिकित्सा करावी. शमन चिकित्सा म्हणजे गुटी, वटी, काढे, लेप, लोकल ॲप्लिकेशन, तोंडावाटे घेणारी औषधं, ही सगळी शमन चिकित्सेच्या अंडर येतात. परंतु जर आजार 1 वर्षापेक्षा अधिक असेल, खाज 1 वर्षापेक्षा अधिक आहे, केस गळती 1 वर्षापेक्षा अधिक आहे, पायाचा रंग बदललाय, सायनसचा त्रास आहे, झोप येत नाही 1 वर्षापेक्षा अधिक आहे, तर तिथे शमन चिकित्सा कदाचित उपयोगी न पडता शोधन चिकित्सा जास्त उपयोगी पडेल असं आचार्य चरकांचं म्हणणं आहे. मग शोधन चिकित्सा म्हणजे नक्की काय? शोधन म्हणजे रूट कॉज इरॅडिकेशन, मुळावर घाव घालायचा आहे, रोगाच्या इम्प्युरिटीज काढून टाकायच्या आहेत. आणि शोधन चिकित्सेलाच आयुर्वेदामध्ये सर्वसामान्य लँग्वेजमध्ये पंचकर्म म्हटलेलं आहे. वमन, विरेचन, रक्तमोक्षण, नस्य, बस्ती, हे 5 लाईन ऑफ ट्रीटमेंट सांगितलेले आहेत. आता एखाद्याला वाटतं की मी केरळात गेलो किंवा ह्या ठिकाणी गेलो आणि 8 दिवस ॲडमिट झालो आणि मी पंचकर्म केलं, मसाज केला म्हणजे पंचकर्म नाही. पंचकर्म हिची व्याप्ती खूप डीप आहे. आणि ह्यामध्ये रक्तमोक्षण हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. ज्यावेळेस इम्प्युरिटीज आणि दोष रक्तात मिश्रित होतात त्यावेळेस रक्तमोक्षण म्हणजे घाण रक्त शरीरातून बाहेर काढून टाकणं खूप गरजेचं असतं. आणि जर आपले विकार जर जुने असतील, 1 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला नक्कीच योग्य वैद्याकडून रक्तदुष्टी आहे की नाही हे समजून घेतलं पाहिजे आणि रक्तमोक्षण करायला हवं. बरोबर आहे.
प्रेक्षको, चर्चा रंगत चाललेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत, पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. प्रेक्षको, आज आपण चर्चा करत आहोत आयुर्वेद आणि लीच थेरपी याबद्दल. आपण चर्चेला पुढे जाऊयात. तत्पूर्वी आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. बुलढाणाहून डॉक्टर शैलेश खंडारेजी बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा सर, नमस्कार. माझा प्रश्न असा होता की डोक्यावरती जे आपण आता सांगितलं की लीच थेरपीमुळे जे चाई किंवा आपल्याला डोक्यावरती जे केस निघून जातात, बरोबर. तर त्याच्यावरती थोडंसं आणखीन सविस्तर मला थोडी माहिती अपेक्षित आहे की खूप साऱ्या ठिकाणी जर असं असेल तर आपण तितक्या लीच त्या ठिकाणी वापरतो का? आणि माझा दुसरा प्रश्न असा होता की लीच थेरपी इतकी चांगली आहे आणि त्याच्याविषयी आपल्याला जर का आयुर्वेदामध्ये आणि इतक्या प्राचीन काळापासून ही माहिती आहे, तर अजूनही याला शासन स्तरावरती किंवा मग राज्याश्रय इतका लीच थेरपीला मिळावा आणि त्याची जनजागृती व्हावी यासाठी आपण काही अभियान करताय का? डॉक्टर शैलेश सर, आपणही स्वतः आयुर्वेद तज्ज्ञ आहात का? होय सर, मी सुद्धा आहे. मी शासकीय वैद्यकीय अधिकारी आहे अच्छा. आणि म्हणून मला खूप असं वाटतंय की कुठेतरी यासाठी काहीतरी व्हावं म्हणून. बरोबर. खूप खूप धन्यवाद शैलेश सर. तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांनीच जर असं मनावर घेतलं तर मला असं वाटतं की ही प्राचीन पद्धती आणि सर्वश्रुत व्हायला वेळ लागणार नाहीये. आणि पुन्हा एकदा मी सांगेल की दूरदर्शन सारख्या सरकारी माध्यमांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे. आकाशवाणी म्हणा आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण याचे प्रचार प्रसार करत आहे. मी स्वतः माझ्या आयुष्यातले 14 वर्ष फक्त आणि फक्त जलौकावचरण ह्या उपचार पद्धतीमध्ये एक तप मी माझं पूर्ण केलेलं आहे. बरोबर. संख्या विचारत होते डॉक्टर शैलेश सर की किती लावावेत. बरोबर. याबद्दल मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला. चरक संहिता, सुश्रुत संहिता, वाग्भट संहिता आणि आयुर्वेदाशी संबंधित असलेले वेगवेगळे ग्रंथ, परंतु मला सगळ्या ग्रंथांचा सार जलौका किती लावावा म्हणजे लीचेस किती लावावे ह्याचं उत्तर हे जाणवलं यथाशक्ती. रुग्णाचं काल बल बघा, देश बघा, त्याचं साध्यासाध्यत्व पहा किंवा त्या रुग्णाचं बल बघा, त्याचं हिमोग्लोबिन बघा, त्याची शरीरयष्टी कशी आहे, तो कुठल्या प्रदेशात राहतो, काय खातो, त्याचं बॅकग्राऊंड काय, त्याचं वंशावळी काय आहे, याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो त्याच्या काळबळाचा. आणि त्याच्यानुसार वैद्य सापेक्ष, युक्ती सापेक्ष विचार करून वैद्याने ठरवावं असं आपल्या ग्रंथकारांनी सोडून दिलेलं आहे. मग प्रश्न येतो 2 जळू लावू की 4 जळू लावू की 20 लावू? मी हा प्रश्न स्वतःला विचारला. किती जळूचं लिमिट पाहिजे म्हणजे लीचेस एका वेळेला? डॉक्टर शैलेश सर, मी स्वतः डॉक्टर प्रशांत राठोड एका ट्रीटमेंटच्या वेळेस स्वतःवरती फक्त हे जाणून घेण्यासाठी 294 लिचेस एका वेळेस लावलेले आहेत डॉक्टर आकाश सर. बापरे. की काय होतंय मला बघायचंय. म्हणजे 294 जळू मी एका वेळेस लावूनही मी आज तुमच्या समोर धडधाकट लाईव्ह बोलतोय. तर असा याचा अर्थ असा नाहीये, प्रेक्षकांनी याचा अर्थ असा घेऊ नये स्वतः जाणून जळू लावू नये. तुम्ही योग्य वैद्याकडे जाणं महत्वाचं आहे. परंतु हा प्रश्न वैद्यांनी विचारलेला आहे म्हणून वैद्य सापेक्ष उत्तर मी देतोय. रुग्णाचं काल बल आपण पाहून डिसिजन घेऊ शकतो. 5 जळू, 10 जळू, 20, 25, 30 जळू सुद्धा आपण एका वेळेस लावू शकतो. अगदी 5 वर्षाच्या बाळाला मी 20-20, 30-30 जळू एका ट्रीटमेंटमध्ये लावलेले आहेत. परंतु त्याची कॉम्प्लिकेशन्स आपल्याला माहीत हवे आणि ते आपल्याला हँडलही करता यायला पाहिजे. बरोबर आहे. फार महत्त्वाची गोष्ट सांगितली सर. आता डॉक्टर प्रशांत, अजून एक प्रश्न येतो की आपण हार्ट ब्लॉकेजेस याबद्दल बोललो, पण चर्चेदरम्यान आपण ब्रेन स्ट्रोक किंवा ब्रेन ब्लॉकेजेस याबद्दलही आपण बोललो होतो. तर याबद्दल जरा सविस्तर सांगा की हे ब्लॉकेजेसमध्ये कसं काम करतं? गुल्म अर्शविद्रधी कुष्ठ वातरक्त गलामया नेत्ररोग विष विषर्पान शमयंती जलौकसा. याच्यामध्ये गलामयान म्हणजे कान नाक घशाशी रिलेटेड, याच सोबत मेंदू विकारांसंदर्भात सुद्धा जलौका वापराव्यात असं शास्त्रकारांनी रेफरन्सेस दिलेले आहेत. मी स्वतः कोमाचे पेशंट, हायपॉक्सिक ब्रेन इंजुरीचे पेशंट्स, विविध ब्रेन ट्यूमर असलेले पेशंट, हिमॅटोमा म्हणजे मेंदूमध्ये रक्ताची गुठळी झाली आहे, हिमोरेज झालेला आहे, पॅरालिसिस स्ट्रोकची गाठी, पॅरालिसिस किंवा स्ट्रोकच्या काही कंडिशन्स तयार झालेल्या आहेत, अशा पद्धतीच्या रुग्णांना याच सोबत अल्झायमर, स्किझोफ्रेनिया, मेंटल रिटार्डेशन, मूड स्विंग्स, अल्टर बिहेवियर, स्केरी ड्रीम्स, वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडलं आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न झोप न येणं, इन्सोमिनिया, हा खूप
मोठा विषय आहे. तर एकाच शब्दात मी सांगेल, मानसरोगः शोणितोद्भवा हे चरकांचं सूत्र आहे. ह्या सर्व रोगांना आयुर्वेदाने एकच शब्द दिलाय हो, मानसरोग. आणि जर मानसरोग हे शोणितोद्भव, शोणित म्हणजे रक्त, दूषित रक्तामुळे मानसरोग होतात, हे फादर ऑफ फिजिशियननी चरकाचार्यांनी सांगितलेलं आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीचा ब्रेन हॅमरेज आहे किंवा त्याला झोप व्यवस्थित येत नाही किंवा त्याला स्वप्न पडतात किंवा तो डिप्रेशनचा पेशंट आहे, तर तो मानसरोग म्हणून मी त्याच्याकडे पाहतो. आणि हा मानसरोगाचं मूळ कुठेतरी रक्तदुष्टीत आहे आणि म्हणून रक्तदुष्टी ट्रीट करण्यासाठी मी जलौका म्हणजे लीच थेरपीचा ॲज अ टूल, ॲज अ शस्त्र म्हणून वापर करतोय. इथे एक स्लाइड मी दाखवू इच्छितो. एक ब्लॉकेजची स्लाइड आहे. ही एन्जिओग्राफीचा ही इमेज आहे, MRI एन्जिओग्राफी, ज्याच्यामध्ये डाव्या बाजूचं जे चित्र आहे ना, त्याच्यामध्ये जो सर्कल केला आहे तिथे हलकेसे ब्लॅक स्पॉट्स दिसतात त्या सर्कलमध्ये. आता हा रुग्ण मी स्वतः माझ्या OPD मध्ये ट्रीट केलेला आहे आणि त्वचेवरनं त्यांना जळू लावलेत. आणि उजव्या बाजूची इमेज तुम्ही बघू शकता. तो जो काळा डॉट होता, जो ब्लॉकेज होता, ज्याला आम्ही कॉमन कॅरोटिड आर्टरीचा ब्लॉकेज बोलतो, तो निघालेला दिसतोय. याच पद्धतीने दुसरी आणखीन एक स्लाइड आहे. ही वैद्यांना आणखीन जास्त कळेल, मला वाटतं बरेचसे वैद्य पण आज आपला कार्यक्रम बघत आहेत. 15 जानेवारी 2022 असं ज्या स्लाइडवरती लिहिलंय, डाव्या बाजूची स्लाइड, कॉमन कॅरोटिड आर्टरी, व्हर्टिब्रल आर्टरी दिसते, पण उजव्या बाजूची जी बाण करून दाखवले त्याच्यातली ती आर्टरी दिसतच नाहीये. हा पेशंट कोमामध्ये आहे कारण की कॉमन कॅरोटिड आर्टरी कम्प्लिटली थ्रम्बोज्ड आहे. प्रेक्षक हो, कॉमन कॅरोटिड आर्टरी ही मानेच्या जवळ असते आणि याची लांबी जवळ 18 ते 20 सेंटीमीटर आणि रुंदी 1.2 ते 1.5 सेंटीमीटर एवढी मोठी. आणि ही पूर्ण इथे ब्लड क्लॉट झालेला आहे. खूप महत्त्वाचा विषय आहे. आपण खूप लक्षपूर्वक ऐका आणि आयुर्वेदाची आणि जलौकाची व्याप्ती जी मला समजली ती कळकळीने सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. हा रुग्ण हा कोमाच्या अवस्थेमध्ये आहे आणि त्याला स्कल फोडून, कवटी फोडून खूप जटिल अशी शस्त्रक्रिया सांगितलेली आहे. 25-30 लाखांपेक्षाही जास्त खर्चही त्याला असेल, परंतु जीवनाला धोकाही त्या शस्त्रक्रियेत होऊ शकतो. आउटकम काय आहे हे सुद्धा प्रश्नचिन्ह असताना माझ्या एका रुग्णाने ह्या रुग्णाला माझ्याकडे रेफर केला आणि मी म्हटलं की गूढरोगम जलौकसा या सूत्रानुसार जर आपण लावून तर पाहूया जळू काय होईल. आणि मी त्या ठिकाणी 42 जळू पहिल्यांदा या रुग्णाच्या मानेवरती आणि त्याच्या ॲनाटॉमिकल त्या रिपोर्ट्सनुसार लावले. त्यानंतर पुन्हा जळू लावले असे 4 वेळा ट्रीटमेंट केल्यानंतर 21 फेब्रुवारीचा जो रिपोर्ट आहे प्रेक्षक हो, तुमच्या समोर दिसते. कॉमन कॅरोटिड आर्टरी उघडलेली आहे. आणि ह्याच रुग्णाची पुढची स्लाइड आहे ज्याच्यात रक्ताची गुठळी मेंदूत आहे. ही स्कलला वरतून जळू लावलेत आणि आतली रक्ताची गुठळी कमी झाली आहे. दुसऱ्या एका रुग्णाचं जो रक्ताची आतली गुठळी 21 फेब्रुवारीला जी तुम्हाला दिसते तिथे काय म्हणजे शॅडो दिसते, तिथे आर्टरी व्हिजिबल नाही, परंतु 24 एप्रिल जो मिडल सेरेब्रल आर्टरी असं खालच्या साईडला जे लिहिलेलं आहे ती ओपन झालेली दिसते. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होऊ शकतो की जळू हा जुनं आणि गोठलेलं रक्त मेंदूतलं आत्र रक्त पण शोषून घेऊ शकतो. या संदर्भात नक्कीच डॉक्टर आकाश संशोधन अधिक व्हायला हवं असं मला वाटतंय. नक्कीच याच्यावरती संशोधन व्हायलाच पाहिजे. डॉक्टर प्रशांत, आता पुढचा एक प्रश्न येतो. आता संशोधन म्हटलं, संशोधनामध्ये सध्या सगळ्यात जास्त संशोधन होत आहे ते कॅन्सरवर. आणि तुम्ही चर्चेदरम्यान सांगितलं होतं की कॅन्सरला सुद्धा अलाइड किंवा कॅन्सरला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून जलोकावचरणचा वापर केला जातोय. तर मग याबद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. कॅन्सर परत एकाच शब्दावरती येतो, गूढरोग. देर इज नो व्हायरस, देर इज नो बॅक्टेरिया. शरीराने स्वतःचं शरीर स्वतःला मारतंय, त्याला नाव आपण दिलं कॅन्सर. कुठल्या ठिकाणी तो व्याधी तयार होतोय? अच्छा, कॅन्सर तयार होण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात किंवा आपण म्हणतो वातावरणाचं प्रदूषण आहे, धूम्रपान आहे किंवा मद्यपान आहे, याच्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढतं, हेही ॲक्सेप्ट आहे. परंतु असेही काही रुग्ण आहेत ज्यांनी कधीच धूम्रपान नाही केलंय, मद्यपान नाही केलंय किंवा चायनीज फूड खाल्लेलं नाहीये किंवा फास्ट फूड खाल्लेलं नाहीये, पण तरी सुद्धा त्यांचे नैसर्गिक जीवनशैली असताना सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा कर्करोग हा आढळलेला आहे. तर शरीरामध्ये असे काही रासायनिक बदल होत आहेत जेणेकरून कॅन्सरच्या पेशी तयार होत आहेत किंवा आधीच्याच ज्या पेशी आहेत त्या कॅन्सरसारख्या बिहेव करतायत, ॲबनॉर्मल बिहेव करतायत. ही एक प्रकारची दृष्टी आहे, कारण की इथे जी फिजिओलॉजी आहे ना ती डिस्टर्ब होते.
आता ही फिजिओलॉजी का डिस्टर्ब झाली, कशी काय झाली, कित्येक कर्करोग असे आहेत की ज्यांची लिंक सुद्धा नाही आहे. 10 पिढ्यांमध्ये कधीच कोणाला कॅन्सर नव्हता आणि माझ्या बाळाला कसं काय झाला, हा प्रश्न आहे. आणि इथे पुन्हा ग्रंथकारांचं वाक्य मला आठवतं, गूढरोगम जलौकसा. प्रेक्षक हो, कॅन्सर या शब्दाने तुम्ही घाबरून जाऊ नका. पॉज घेतोय मी, कारण की हे खूप महत्वाचं आहे. कॅन्सर या शब्दाने घाबरून जाऊ नका. फक्त एवढा विचार मी केला, तो माझा विचार मी तुमच्यासमोर मांडतोय. 10 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी, 700 वर्षापूर्वीही कॅन्सर होता. त्याचं नाव काहीतरी वेगळं होतं. त्यावेळेसच्या प्रचलित भाषेमध्ये त्याला काहीतरी नाव असेल, परंतु 400 वर्षापूर्वीही कॅन्सरची ट्रीटमेंट उपलब्ध होती, जी आपल्या आयुर्वेद ग्रंथांमध्ये भले कॅन्सर या नावाने नाही, पण वेगवेगळ्या व्याधींच्या स्वरूपामध्ये आणि लक्षणांच्या स्वरूपामध्ये सांगितलेले आहे. त्याचा जर आपण कुठे विचार केला आणि गूढ रोग आणि रक्तदुष्टी जर कुठेतरी शोधायचा प्रयत्न केला आणि त्याला जर आपण उपचार करण्याचा प्रयत्न केला, तर ह्या स्लाइडवरती मी एक फोटो दाखवलेला आहे या रुग्णाचा. त्वचेचा कॅन्सर दिसतोय आणि आपण कुठलेही प्रकार फक्त जलौकावचरण म्हणजे रक्तदुष्टी काढल्यानंतर हा त्याच रुग्णाचा फोटो आपल्याला दिसतोय. 6 महिन्यातला हा डिफरन्स आहे. 10 वेळा मी जळू लिश थेरपी ह्या रुग्णाच्या त्वचेवर केली आणि त्वचेचा कॅन्सर दुर्दैवाने या रुग्णाला झालेला होता. तर मी पुन्हा एकदा रुग्णांना सांगेल की कॅन्सर या शब्दाने घाबरून जाऊ नका. त्याच्या मुळावर घाव घालण्याचा जर आपण प्रयत्न केला तर नक्कीच हा कर्करोगावर आपण विजय प्राप्त करू शकतो. गूढरोगम जलौकसा. बरोबर आहे. आता आपण कॅन्सर याबद्दल बोललो. आता मला पुढचा प्रश्न आहे डॉक्टर प्रशांत, की क्रिटिकल केसेस किंवा ICUमध्ये बरेच पेशंट असतात. मग अशा वेळी जलौकावचरण आपण केलेलं आहे का? हो, नक्कीच. मला सांगायला खूप अभिमान वाटतो की ICUमध्ये व्हेंटिलेटरच्या रुग्णांवरती आम्ही जलौकावचरण यशस्वीरित्या करू शकलो. आणि इथे मी माझ्या टीमचंही अभिनंदन करतो. एन्शंट सिक्रेट जो आमचा दवाखाना आहे, याची संपूर्ण टीमही याच्यामध्ये मनोभावे जुळलेली आहे. आम्ही एका ध्येयाने काम करतोय. आपल्याला शक्य तितक्या पद्धतीने यथाशक्ती जर आपण रुग्णाचे कॉम्प्लिकेशन्स वाचवू शकू, रुग्णाचा खर्च वाचवू शकू, नैसर्गिक आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट तिथे करून त्यांचा वेळ, शक्ती, पैसाचा अपव्यय जर टाळू शकू, तर ते माझ्या जीवनाचं ध्येय असेल. या स्लाइडमध्ये मी दाखवलंय की एका ICUच्या पेशंटला सुद्धा आम्ही जळू लावलेले आहेत. आणि त्यानंतर मी जवळजवळ 12-13 पेशंट्सला ICUच्या अवस्थेमध्ये, आता रिसेंटलीच मी ह्या क्षेत्रात थोडंसं जास्त सखोल विचार करून काम करतोय. तर हिमॅटोमामध्ये, सबड्युरल हिमॅटोमा म्हणजे मेंदूच्या कवटीच्या आतमध्ये होणारा रक्तस्राव, याच्यामध्ये काम केलेलं आहे. मगाशी जी तुम्हाला कॉमन कॅरोटिड आर्टरी थ्रोम्बोज दाखवली, त्या विकारांमध्ये, अशा वेगवेगळ्या मेंदूच्या विकारांमध्येही मी जळू लावलेले आहेत आणि त्याची खूप सुंदर रिझल्ट्स मिळालेले आहेत. मेंदूसोबतच एक स्लाइड मी याच्यात ॲड ऑन करू इच्छितो डॉक्टर आकाश सर. या स्लाइडमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय कॅन्सर सोबत, मेंदू विकारांसोबत आहे तो हृदयविकार. बरोबर. ज्याच्याने लोक घाबरून जातात. 28 मेचा डाव्या बाजूचा रिपोर्ट दिसतोय तुम्हाला, ज्याच्यात 40%, 70% असे हे LAD किंवा RCA, राईट कोरोनरी आर्टरी, हे ज्या टेक्निकल टर्मिनॉलॉजीनुसार ब्लॉकेजेस दिसत आहेत. या रुग्णाची इच्छा नव्हती, कारण तो घाबरलेला होता. त्याला ओपन बायपास हार्ट सर्जरी सांगितलेली असताना तो घाबरल्यामुळे तो माझ्याकडे आला. आता जनरली आमच्याकडे येणारे रुग्ण अशाच माइंडसेटचे असतात की ज्यांना काही मेडिकल कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा फायनान्शियली जे स्ट्रॉंग नाही आहेत किंवा जे घाबरलेले आहेत ऑपरेशन्सला. आता हा रुग्ण आल्यानंतर आम्ही त्याच्या छातीवरती या रिपोर्टच्या माध्यमातून आणि सुश्रुत संहिता आणि चरक संहिता, मर्मविज्ञान ह्याचे काही पॉईंट्स आणि माझा 13 वर्षांचा अनुभव ह्याचा सामोपचाराने विचार करून मी तिथे त्यांच्या छातीवरती पॉईंट्सवरती जळू ठेवले. बरोबर. 20 वेळा आठवड्यातून एकदा. परंतु आता मी जे सांगतोय ते पूर्ण कॉपी पेस्ट न करता याच्या मागचं कार्यकारणभाव समजून घ्यावा. जळू लावल्यानंतर आपण पुन्हा एकदा एन्जिओग्राफी रिपोर्ट केली. जो रिपोर्ट आपल्या स्क्रीनवरती पुन्हा तो 4 सप्टेंबरचा दिसतोय. 70%चे ब्लॉकेज 30%वर आले, 70चे 0, 70चे 0 असे हे मला माझ्या वैयक्तिक प्रॅक्टिसमध्ये करताना आढळलेले रिझल्ट्स आहेत, भन्नाट रिझल्ट्स आहेत. याचा अर्थ कोरोनरी आर्टरी ब्लॉकेजेसमध्ये आपण लीच थेरपीचा
एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून विचार करायला हवा का, असा प्रश्नही आज आहे. या संदर्भात आणखीन रिसर्च व्हायला हवा असं माझं मत आहे. नक्की. खूपच छान माहिती सांगितली आणि खूपच सविस्तर अशी माहिती सांगितली डॉक्टर प्रशांत तुम्ही. सरतेच शेवटी काय संदेश द्याल आमच्या प्रेक्षकांना, याबद्दल जरा थोडंसं आम्हाला प्रबोधन करा. मित्रांनो, वेळ कमी आहे, कारण की जलोकाचरण या ट्रीटमेंट पद्धतीविषयी, लीच थेरपीविषयी जे 14 वर्ष मी जे घातले आहेत ते एका तासात समराईज करणं खूपच अवघड कठीण आहे. आहे. बरोबर आहे. परंतु माझ्या 14 वर्षाच्या अनुभवानंतर एकच संदेश मी आज आपल्या प्रेक्षकांना देऊ इच्छितो. नासा ही शिरसोद्वारम. नाक हे मेंदूचा दरवाजा आहे. बरोबर. आणि मला व्हेरिकोज वेन्स, गुडघेदुखी, संधिवात, आमवात, कॅन्सर, हृदयरोग, मायग्रेन, फ्रोझन शोल्डर, त्वचाविकार, फंगल इन्फेक्शन, सोरायसिस, केस गळती, 1 ना 10, 10 ना 100 आजारांची नावं घ्या. याचं रूट कॉज जे मला 14 वर्षात आढळलंय ना डॉक्टर आकाश, बरोबर. प्रेक्षको, ते नाक आहे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. आणि म्हणून ही जी एक शेवटची स्लाइड मी दाखवू इच्छितो, तुमच्या घरात जर कोणी घोरणारा व्यक्ती असेल ना, हं. त्याच्यावरती तुम्ही नक्की लक्ष द्या. कारण घोरण्या हे स्लीप ॲपनियाचं लक्षण आहे. बरोबर. आणि स्लीप ॲपनिया म्हणजे नाक जर बंद असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या आजारांचं आमंत्रण मिळू शकतं. बरोबर. त्यामुळे संदेश हा आहे, गूढरोगम जलोकसा हा एक संदेश आहे. आणि दुसरं, आपल्या घरात जे घोरणारे व्यक्ती आहेत ना, त्यांना तुम्ही प्रामुख्याने लक्ष द्या, कारण की भविष्यात त्याचा त्रास होऊ शकतो. बरोबर. फारच सुंदर अशी माहिती सांगितली डॉक्टर प्रशांत. तुम्ही आज इथे आलेत, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांना मोलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद. आणि प्रेक्षको, वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद. धन्यवाद.